दाओसमधील गुंतवणुकीवर श्वेतपत्रिका काढा, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची मागणी आहे। मुख्यमंत्र्यांनी दाओसला जाऊन काय केलं अशी विचारणा सतेज पाटील करतायत। मला वाटतं एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा। 2014 ते 19 मध्ये 19 पर्यंत दाओसला गेल्यानंतर काय झालं, आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या काळात आम्ही करार केले त्याची परिस्थिती आम्ही देखील सांगू। 40 लाख कोटी 30 लाख कोटी हे आकडेच ऐकून लोकांना आता काळजी वाटायला लागली की म्हणजे नोकरी उपलब्ध असणाऱ्या आणि माणसं मिळणार नाही अशी अवस्था होते का महाराष्ट्रात, अशी अवस्था होते का असं आमच्या बेरोजगार तरुणांना वाटायला लागले। प्रतापराव पाटलांचे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असे बॅनर लागलेत। प्रतापराव पाटील गुलाबराव पाटलांचा मुलगा आहे, प्रेमापोटी कार्यकर्ते बॅनर लावत असतात असं गुलाबराव पाटील म्हणतात। हे बघा, कार्यकर्त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष मला उद्या मुख्यमंत्री पण म्हणून टाकतील। त्या प्रेमाचे पोटी काही लोक लावतात, पण तो या गटामधून जिल्हा परिषद लढेल याबद्दल वादच नाहीये। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला झेंडा फडकवायचा आहे, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आहे। महापौर पदाचा उमेदवार ठरलाय असंही वडेट्टीवार म्हणतात। गटनेता आणि महापौराचं नाव संध्याकाळपर्यंत जाहीर करू, वडेट्टीवारांची माहिती आहे। आता आम्ही आज गट स्थापन करतो, गटनेता जवळपास फायनल झालेला आहे आणि शेवट सत्ता मिळवण्यासाठीच आमच्या सगळ्यांचा, सत्ता मीन्स काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठीच आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे। माझी भूमिका तर ती स्पष्टपणे मी मांडली आहे। कोणाला काय वाटतं त्यापेक्षा, कोणाला सत्ता किंवा जवळचा आहे ह्यापेक्षा काँग्रेसला महानगरपालिकेमध्ये आमच्या विकासासाठी, शहरासाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तिथे काँग्रेसचा झेंडा फडकवा अशी आमची भूमिका होती, माझी भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्रातील गुंतवणूक करारावर प्रकाश आंबेडकर टीका करतायत। देवेंद्र फडणवीस मटका खेळण्यासाठी देवसला जातात। यावेळेस त्यांचा असणारा मटका 30 लाख कोटीचा झाला म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे। तर 1 लाख कोटीच्या वरती असणारी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे। त्या मटक्याचा आकडा निघाला, बरोबर आहे, तुम्ही आम्हाला सांगितला, परंतु तो जिल्ह्यामध्ये फॅक्टरीच्या रूपाने, डेव्हलपमेंटच्या रूपाने, अमुक ह्याच्या रूपाने किती आला आणि कसा डिस्ट्रीब्यूट झाला त्याचं जरा विवरण दिलं तर अधिक चांगलं होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।